तर हा बटर तुम्ही बघितला नसेल. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी आज दाखवणार आहे की हा पेज बटर म्हणजे खारा बटर आपल्या बेकरीत कसा बनतो ते. तर तुम्ही बघू शकता हा आपला बटर आहे आपल्या बेकरीत बनवलेला. तर हा तुम्ही बघू शकता हा नॅचरल कलर आहे आपल्या बटरचा. त्यात आम्ही कोणतेही केमिकल एक्स्ट्रा एक्स्ट्रा कलर बिलर काही वापरलेलं नाहीत. हे सगळे नॅचरल कलर आहे. तुम्हाला दाखवणार आहे मी कसं बनतात आपले बेकरीत पेज बटर. तर चला. तर सर्वात पहिली प्रोसेस म्हणजे पीठ मळून घेणे. तर सर्व ऑल इन्ग्रेडियंट्स टाकून आम्ही पीठ मळायला चालू केलं आहे. ही प्रोसेस महत्त्वाची आहे, कारण इथे काही घोळ झाला तर पुढे मालाला ही प्रोसेस म्हणजे हा आपला आहे खारी सीटर. तर आपण आता आपल्या पिठाला लाटून घ्यायचं आहे. म्हणजे हे लाटायचं काम करतं. पहिला आपण लाटण्याने करत होतो, पण आता आपल्याकडे आहे मशीन. त्यामुळे इथला जोर कमी झाला आहे. हे बघा, आपण असं योग्यरित्या पीठ ठेवून घ्यायचं, कारण हे पीठ असं लांब करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला ही खारी सीटर आहे ते आपल्याला पाहिजे तेवढ्या साईजमध्ये करून देतं. तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा, असं असं होतं हे. याला साईडला सेटिंग आहेत. इथे आपल्याला प्रेस करायचं किती लांबडी किती छोटी पट्टी पाहिजे. ही बघा, रेडी झाली पट्टी आपली. आता हे मशीनचं लाटणं आहे. त्या मशीनच्या लाटण्याच्या सहाय्याने ह्याला आपण टेबलवर घ्यायचं, असं रोल करायचा आणि आता आपण ह्याला टेबलवर घेतला आहे. पुढची प्रोसेस म्हणजे डालडा फिलिंग करून घ्यायचा. हा डालडा वेगळा असतो. हा पेज बटरसाठी लागणारा डालडा असतो आणि आपण जे रेग्युलर बघतो तो वेगळा असतो. हा पेज बटरसाठी खास बांधलेला डालडा आहे. हे बघा, आता हे बघा, 3 आपण सेट रेडी ठेवले आहेत. पहिला डालडा फिल करून मी काय सगळं तुम्हाला दाखवू शकत नाही, एक एक दाखवतो. हे बघा, इथे फायनल पट्टी चालू आहे. आता हे बघू शकता तुम्ही, पहिला डालडा फिल केला होता आपण. आता त्याला थोडं घडी मारून हे प्रेस करून घ्यायचं, म्हणजे दुसरा डालडा फिल करण्यासाठी. कारण 2 वेळा लावावा लागतो, 2 घड्या असतात. आता हे सेट करून आपल्याला पाहिजेच लांबडं करून घेतलं आहे आणि अशा लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे टेबलवर घ्यायचं आहे. बघा, हे आपण आता हे टेबलवर घेतलं आहे असं. आता ह्याला आपण दुसऱ्यांदा डालडा फिल करायचा. ते छोटे-छोटे असतात, त्यामुळे 2 वेळा लावावा लागतो. हे बघा, तुम्हाला डायरेक्ट फायनल स्टेप दाखवतो. ही फायनल पट्टी आहे आपली. ह्याला डालडा शेवटचा फिल करून घेतला आपण. तो आणि योग्यरित्या करावा लागतो, कारण पट्टी थोडी मऊ असते, नाहीतर सगळं गोळा होतं. बघा, असं करून घ्यावं लागतं फायनल डालडा फिल करून. बघू शकता तुम्ही. थोडी काळजी घ्यावी लागते, कारण डालडा सगळीकडे लागला पाहिजे. आता ही आपली फायनल स्टेप आहे. याला घडी घालून घेतली आहे, कारण आता याला आपण पीसेसमध्ये कट करायचं आहे. त्यामुळे आपल्याला खूप लांबडी पट्टी लागते आता छोट्या साईजमध्ये, कारण आपला बटर छोटा असतो, त्यामुळे त्या साईजमध्ये करून घ्यावं लागते. याला थोडं प्रेस करून घेतलं, तुम्हाला पुढे दाखवतो आता. आता हे बघा, याचं आपण या पद्धतीने याला प्रेस करून घ्यायचं आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये. याला खूप वेळा पाठीमागं पुढे करावं लागतं, तेव्हा ते योग्य होतं. जर आपण डायरेक्ट जर प्रेस केलं हाईट कमी साईजमध्ये, तर ते पूर्ण बाद होतं, सगळा डालडा ते बाहेर येतो यातून. त्यामुळं हळूहळू जायला लागतं. जर पहिला आपला सेट असेल 10वर, तर 9, 8, 7, 6 या पद्धतीने पाठीमागे यावं लागतं. एकदमच 3 आणि 2 येऊन चालत नाही, कारण पूर्ण पीठ बाद होतं. यासाठी इथं काळजी घ्यावी लागते, इथे लापरवाही नाही चालणार. हे बघा, आपली फायनल पट्टी आता रेडी होत आहे. आता ह्याला आपण टेबलवर घ्यायचं आहे थोड्या वेळात. अजून याला छोटी करावं लागणार, कारण खूप जाड आहे ही आता. मैदासारखा मारावा लागतो, कारण ते चिकटतं त्यासाठी. या रोलिंग मशीनमुळे किंवा खारी शीटरमुळे खूप आपला ताप वाचला आहे. हे लाटण्यानं करणं म्हणजे एवढं सोपं नाही, हात पूर्ण निघून जातो. बघा, हे लाटण्याचं आहे ना आपल्याला टेबलवर घ्यायचं. हे लाटण्याचा यूज खूप आहे, कारण हे पीठ वर जाणं अशक्य आहे. लाटण्याबरोबर काम करतं पीठ वर न्यायचं. ही बघा, आपली पट्टी आता रेडी टेबलवर घेतली आहे. आता ह्याला आपण थोडं शायनिंग येण्यासाठी तेल लावायचं थोडं. इथे तुम्ही बघू शकता, थोडी पट्टी छोटी झाली आहे, त्यामुळे आपल्या लाटण्याच्या साहाय्याने असं त्याला प्रेस करून घ्यायचं, थोडं लाटून घ्यायचं. हे बघा, असं लाटण्याने पहिल्या पद्धतीने करत होतो, पूर्ण हात कामातून जात होतं. त्यामुळे आपण एक खारी शीटर घेतला आहे. हे मशीन कोणाकडे नाही आता अवेलेबल, आपल्या बेकरीतच अवेलेबल आहे. हे बघू शकता तुम्ही. पट्टी आपली फायनली रेडी झाली आहे. तर ह्याला थोडा एजेस कट करून घ्यायचे, कारण थोडं मागं पुढं होतं, त्यामुळे असं शेपमध्ये कट करून घ्यायचं कटरच्या साहाय्याने. हे बघा, असून एजेस आपण फाईन एजेस कट करून घेतले आहेत, कारण बटर आपल्याला बरोबर चौकोनी आला पाहिजे. तर हे बघा, असं लांबमध्ये कापून घेतला आहे पहिला स्टेपमध्ये आपण. बघू शकता तुम्ही, बरोबर कापला आहे. आणि हे बघा, आपलं फायनली बटर तयार झालं आहे. बघा, हे असं कट केलं जातं बटर चौकोनी बरोबर. तर आपण ह्या ट्रेमध्ये फिल करून घ्यायचं. हे बघा, आपण ट्रेमध्ये फिल केलं आहे बरोबर चिकटून याच्यासाठी. असा आपला फायनली बटर रेडी झाला आहे. हे तुम्हाला मी फायनल फुटेज दाखवतो आहे. बटर आता आपल्याला भाजायला सोडायचं आहे. ह्याला पण टेम्परेचर योग्यरित्या सेट करावं लागतं. जर पुढं झालं तर बटर करपू शकतो किंवा पांढरा राहू शकतो. यासाठी आपल्याला टेम्परेचर योग्यरित्या सेट करावं लागतं. हे बघा, बरोबर ह्याला 230 डिग्री टेम्परेचर लागतं आणि टोटल लागतात 17 ते 18 मिनिट. हे बघा, आता आम्ही सगळं सेट केलं आहे आणि बटर आता भाजायला सोडला आहे. आता हे बघा, बटर आता कच्चा म्हणजे
कच्च्यातून थोड्यात पक्का आला आहे. त्याला थोडं चेक केलं, अजून नव्हता भाजला, त्यामुळे थोड्या वेळाने असू दे म्हटलं आत. आता हे आपलं फायनली काढायचं आहे बटर बाहेर. तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट थांबा. हे तुम्ही बघू शकता बटर आपला कच्च्यातून थोडा पक्का रेडी झाला आहे. तुम्ही म्हणाल की हे बटर रेडी झाला आहे. नाही नाही, हा बटर रेडी झाला नाही अजून. तुम्हाला दाखवतो पुढे. हा बघू शकता तुम्ही. ट्रॉली आता आपण बाहेर काढली आहे. तुम्हाला दाखवतो, थांबा एकच मिनिट. बघा, हा बटर रेडी झाला आहे. हा नुसता आपला कलर पाडला आहे आता. नुसता कच्च्यातून थोडा पक्का आला आहे. आता हा आपला जो बटर आहे ना, थंड झाल्यानंतर थोड्याला आपण सेपरेट करून घ्यायचं, कारण हे चिकटेलं असतं. तुम्हाला दाखवतो बघा. आता तुम्ही म्हणाल हे सेपरेट का करायचं, तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे चिकटेलं असतं, कारण बटर आपण क्लोज लावलेला असतो जास्त, त्यासाठी हे चिकटतं. त्यामुळं याला थोडं सेपरेट करून घ्यायचं, कारण आपण जे पुढे भाजणार आहे याला कडक करणार आहे. त्यामुळे प्रॉब्लेम येतो. जिथं चिकटलं आहे तिथे मऊ राहतं. त्यामुळे गिरायकांची तक्रार येते की मऊ आहे बटर, त्यामुळे. तर हे असं सेपरेट करून घ्यायचं. ही प्रोसेस महत्त्वाची आहे. आता बघत आला असेल की प्रत्येक प्रोसेस ही महत्त्वाची असते, कारण एक जर प्रोसेस चुकली तर बटर पूर्ण बाद होतो किंवा माल खराब होतो. आता तुम्ही बघू शकता. आता हे सगळं मी सेपरेट करून घेतलं आहे, म्हणजे चिकटले तिथं कट करून घेतलं आहे. मित्रांनो, इथं पण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं मी व्हिडिओ टाकत असतो चॅनलवर. आता हे फायनल प्रोसेस म्हणजे याला भाजायला सोडायचं. हे बघा, मी भाजून काढलं आहे आत्ता याला बाहेर. बघू शकता तुम्ही, बटर लाल भडक खुसखुशीत रेडी झाला आहे. लगेचच आम्ही पॅकिंग प्रोसेस सुरू केली, कारण थंड झालं की ते मऊ होतं. त्यामुळे पॅकिंग प्रोसेस लगेच सुरू करावी लागते. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.